आणि यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून बातमी आहे। सिरियातला बंडखोर नेते अबू मोहम्मद अल जोलानी राजधानी दमास्कसमध्ये दाखल झालाय। पदच्युत अध्यक्ष बशर अल असद यांना रशियाने राजकीय आश्रय दिलाय। जोलानी गुडघ्यावर बसून मातृभूमीला वंदन करत असल्याचा व्हिडिओ देखील जारी करण्यात आलाय। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आज तातडीची बैठक बोलावली आहे। सिरियातल्या सत्ता पालटावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे खुश असल्याचंही कळतंय। सिरियाच्या नागरिकांना ऐतिहासिक संधी आल्याची बायडन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर सिरियातल्या यादवी दरम्यान अमेरिकेने हवाई हल्ले केलेत। इस्लामिक स्टेटच्या सिरियातील अड्ड्यांवरती अमेरिकेने हे हवाई हल्ले केलेत। आयसिसचे अतिरेकी सद्यस्थितीचा गैरफायदा घेण्याची अमेरिकेला भीती आहे। देश ताब्यात घेणाऱ्या हयात तहरीर अल शामही अल कायदाशी निगडीत असल्याचं कळतंय। आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। सिरियामधला सत्तापालट हा चिंतेचा विषय ठरताना आपल्याला दिसतोय। या सगळ्यामध्ये अमेरिकेच्या भूमिकेसंदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नाही, निश्चितच प्रज्ञा, गेल्या 2 वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध हे चालू आहे। युरोपमध्ये कन्फ्लिक्ट झोन हा निर्माण झालेला आहे। त्याची झळ ही जग सहन करत आहे। मागच्या वर्षीपासून हमास आणि इस्रायलमध्ये एक संघर्ष सुरू झाला, जो नंतर इस्रायल आणि इराण पर्यंत पोहोचला आणि आता त्यामध्ये काय होतं आहे याकडे जगाचं लक्ष लागून आहे। आणि आता पुन्हा एकदा एक तिसऱ्या संघर्षाचा सामना हा जगाला करावा लागतोय। मात्र एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की इस्लामिक देशांमध्ये अशा स्वरूपाची यादगी होणं, उठाव होणं हे काही नवीन नाहीये। गेल्या अनेक दशकांपासून इस्लामिक देशांमध्ये या गोष्टी घडत आल्यात। मात्र ही जी यादवी झालेली आहे यामध्ये जे बंडखोर आहेत आणि जे असादच्या विरुद्ध लढत आहे त्याच्याविषयी मात्र सगळ्या जगाला चिंता केली पाहिजे। याचं कारण असं आहे की ह्या बंडखोरांमध्ये अल कायदा आणि इस्लामिक स्टेट या ज्या 2 दहशतवादी संघटना आहेत ज्यांचं नामोनिशाण या गेल्या 1 दशकांपासून आखातामधनं, मिडल ईस्टमधनं, इस्लामिक देशांमधनं पूर्णपणे पुसून टाकण्यामध्ये नॅटोला आणि अमेरिकेला यश आलं होतं। त्या संघटनांचे प्रतिनिधी हे बंडखोर म्हणून पुढे आलेले आहेत। जर ह्या बंडखोरांना इथं यश प्राप्त झालं, त्यांनी इराणची सिरियाची सत्ता आपल्या हातामध्ये घेतली, तर याचं जे लोन आहे हे पूर्ण इस्लामिक देशांमध्ये पसरायला वेळ लागणार नाहीये। साधारणतः जगाला 2 दशकांचा सामना करून अल कायदाला आणि इस्लामिक स्टेटला संपवावं लागलं, त्याच्यासाठी यश मिळालं। परत जर यांचं पुनरुज्जीवन झालं तर अख्ख्या जगासाठी डोकेदुखी ठरणार असल्यामुळे हा केवळ सिरियापुरता प्रश्न नाहीये। विशेष करून अमेरिकेसारख्या देशांनी त्यात राजकारण करणं पूर्णपणे थांबवलं पाहिजे। डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये हे सगळे हवाई हल्ले इस्लामिक स्टेटवर सिरियामध्येच झाले होते। त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या जगाने एकत्र येऊन या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। सर आपले मनापासून आभार, सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।